श्री स्वामी समर्थ. आज आपण उत्पत्ती एकादशी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज मंगळवार 26 नोव्हेंबर 2024. आज आहे उत्पत्ती एकादशी. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूपच महत्त्व आहे. तसे पाहता दरवर्षी 24 एकादशी येतात, परंतु अधिक महिना आल्यास त्यांची संख्या 26 सुद्धा होते. सर्वात प्रथम एकादशी ही कार्तिक कृष्ण एकादशी समजली जाते, कारण ह्याच दिवशी एकादशी प्रकट झाली होती. म्हणून ही एकादशी उत्पत्ती एकादशी ह्या नावाने ओळखली जाते. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्ष मिळून 2 एकादशी येतात. या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते. मात्र हे फारच कमी लोकांना माहीत आहे की एकादशी ही एक देवी असून तिचा जन्म हा भगवान विष्णूमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी ह्या दिवशी प्रकट झाली होती, ज्यामुळे तिचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले. उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्थान व दान या सर्वापासून मिळणाऱ्या फळाहूनही अधिक असे फळ या व्रताने मिळते. उपासाने मन निर्मळ व शरीर स्वस्थ होत असते. उत्पत्ती एकादशी व्रत कथा. सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत असे. मूर नावाचा त्यांचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्यांच्या पराक्रमासमोर टिकाव लागत नव्हता व त्यानंतर देवतांनी भगवान श्री विष्णूकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली. देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान श्री विष्णू यांनी दैत्यावर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्री विष्णूंना झोप येऊ लागली. मग ते बद्रिकाश्रम स्थित 12 योजने लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला. भगवान श्री विष्णूंना झोपलेले पाहून त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले, तसे भगवान श्री विष्णूच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले. या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्छित केले व त्यांचा शिरच्छेद केला. त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा भगवान श्री विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावला आहे. ते आता विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले. त्यावेळी कन्येने सांगितले की दैत्य त्यांना मारण्यासाठी तयार होता, तेव्हा तिने त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्यांचा वध केला. भगवान श्री विष्णूंनी तिचे नाव एकादशी असे ठेवले, कारण एकादशीलाच ती भगवान श्री विष्णूच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. भगवान श्री विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्यांच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णू लोकात स्थान मिळेल. एकादशीच्या उपवासाची सुरुवात केव्हा करावी? जे श्रद्धाळू एकादशीचा उपवास करत नाहीत परंतु उपवास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण
एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशीपासून सुरुवात करावी, कारण ह्याच एकादशीपासून ह्या व्रताचा प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते. उत्पत्ती एकादशी व्रत व पूजा विधी. एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो. ह्यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी. रात्री बिलकुल भोजन घेऊ नये, अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातःकाली ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्री विष्णूची पूजा करून कथा श्रवण करावी. ह्या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तींनी वाईट कर्मे करणाऱ्या पापी दुष्ट व्यक्तींची संगत टाळावी. रात्री भजन कीर्तन करावे व जाणता अजाणता झालेल्या अपराधाची भगवान श्री विष्णू यांच्याकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाली ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. नियमबद्ध केलेला उपवास खूपच पुण्य फलदायी असतो. या दिवशी विष्णू सहस्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, श्री विष्णूचा मंत्र, भगवद्गीतेचा 15वा अध्याय, त्याचप्रमाणे हरिपाठ या प्रकारच्या सेवा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सर्वांनी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.